श्री गणेशाय नमः. श्री पांडव प्रताप कथासार अध्याय 22वा. पांडवांचा वनवास व पांडवांची प्रतिज्ञा. पांडव जावयास निघाले तेव्हा त्यांची संपत्ती धृतराष्ट्राने त्यांना परत दिली. ते पाहून कर्णाला व दुर्योधनाला फार राग आला. पांडवांना त्यांनी अनेक प्रकारे छळल्यामुळे ते आता आपला सूड घेतल्या वाचून राहणार नाहीत अशी त्यांना भीती वाटू लागली. ते धृतराष्ट्रास म्हणाले, पांडवांना सोडून दिले ही अनर्थाची गोष्ट आहे. एखाद्या सापाला बरेच डिवचून जिवंत सोडून द्यावे, त्याप्रमाणे आपण हा मोठा घोर लावून घेतल्यासारखे झाले आहे. आता पांडव केव्हा आपणावर घाला घालतील व व केव्हा सर्वांचे प्राण घेतील याचा काहीच थांग लागणार नाही. तरी आता असे करावे की त्यांना पुन्हा येथे आणून फक्त दोनच डाव खेळण्यास सांगावे व पहिला डाव हरल्यास पांडवांनी 12 वर्ष अरण्यात राहावे आणि दुसऱ्या डावामध्ये हरल्यास त्यांनी वर्षभर अज्ञातवास करावा अशी तजवीज करावी. तेव्हा 12 वर्ष अरण्यवास व 1 वर्ष अज्ञातवास याप्रमाणे पण लावावा. म्हणजे अज्ञातवासात त्यांना तपास लावून त्यांना तीच स्थिती परत देऊ. साधल्यास पांडव अरण्यवासात असतानाच गुप्त घाला घालून त्यांचा नाश करता येईल. परंतु असे न झाले तर मात्र थोडक्यात वेळात पांडव आपला सूड उगवतील. धृतराष्ट्रास हे बोलणे पसंत पडले व त्याने प्रतिकामी यास शपथ घालून पांडवांना परत आणण्याकरिता पाठविले. हे वर्तमान बाहेर समजताच गांधारी, भीष्म, द्रोण, अश्वत्थामा, विदुर, विकर्ण, कृपाचार्य असे म्हणू लागले की आता उद्याचे मरण खरोखर आजच येणार आहे. हे ठीक नाही. त्यांनी धृतराष्ट्रास पुष्कळ प्रकारे उपदेश केला, परंतु दुर्योधन म्हणाला की जे दैवी असते ते कधी चुकत नाही. आज जर मी पांडवांना अशा रीतीने सोडून देईन तर ते केवळ उशाशी साप घेऊन निजल्याप्रमाणेच होईल. धृतराष्ट्राच्या आज्ञेनुसार प्रतिकामी पांडवांना रथाशी जाऊन भिडला. त्याने नमस्कार करून धर्मास म्हटले की तुम्हास धृतराष्ट्राने गळ्याची शपथ घालून द्यूत खेळण्यास बोलाविले आहे. धृतराष्ट्राची आज्ञा आजपर्यंत आपण मोडली नाही, म्हणून आजही ती मोडू नये. हे ऐकताच त्या सर्वांना दहशत बसली व अनेक तर्क करीत ते पुन्हा त्या दृष्टाच्या सभेत येऊन पोचले. मग कपटी शकुनी धर्मास म्हणाला, पूर्वीच्या प्रकारामुळे कौरवांची व तुमची मने साप नाहीत, म्हणून त्यांनी किंवा तुम्ही काही वर्ष स्थानत्याग करावा. त्याकरिता पुन्हा 2 डाव खेळले पाहिजेत. त्यात पण हा की जो हरेल त्याने 12 वर्षपर्यंत केवळ वल्कले नेसून अरण्यात राहावे आणि दुसरा पण असा की त्यानंतरचे 1 वर्ष अज्ञातवास करावा. त्या अज्ञातवासात उघडकीस आल्यास पुन्हा 12 वर्षे अरण्यवास आणि 1 वर्ष अज्ञातवास करावा लागेल. शकुनी हा द्यूत खेळण्यात पटाईत असून त्याला योग्य तसेच फासे पडतात. त्यामुळे आपणास अरण्यवास व अज्ञातवास निश्चित भोगावा लागणार. हे ओळखून पुढे येणारी संकटे धर्माच्या डोळ्यापुढे मूर्तिमंत उभी राहिली. परंतु जर आता आपण नकार दिला तर आपल्या पुरुषार्थाला कमीपणा येतो. त्यापेक्षा कष्ट परवडले असे धर्मास वाटून त्याने रुकार दिला. नंतर धर्माने 2 वेळा फासे टाकले व हार आली असे समजल्यावर पांडव पूर्वीप्रमाणे वल्कले नेसून बसले. त्यावेळी कौरवांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी टाळ्या पिटून एकच गर्जना केली. कर्णाने तर त्याच क्षणी वाद्य वाजविण्याचा हुकूम केला व विजयाची निशाणी उभारली. त्या प्रसंगी दुःशासन सर्व पांडवास म्हणाला, आता तुम्ही सर्वजण तोंडाला काळे लावून अरण्यात जा. तुम्हाला अवदसेने पुरे घेरले असून तुम्ही आता नपुसक ठरला आहात. तो द्रौपदीला म्हणाला, अगे ये पांचाळी, तू त्यांच्याबरोबर अरण्यात कशाला जातेस? आमच्या 100 भावात जो श्रेष्ठ असा दुर्योधन आहे त्याच्याबरोबर खुशाल आनंदाने राहा. हे शब्द त्याच्या तोंडून निघताच आकाशातून नक्षत्रे खाली पडली. सूर्य काळा ठिक्कर पडला. रक्ताची ही वृष्टी झाली. भीम तर इतका खवळून गेला की त्यापुढे प्रलयाग्नी ही तुच्छ वाटावा. तो म्हणाला, अरे दुःशासना, तू बोलतोस या शब्दाची तुला आठवण देऊन समरांगणी तुझा प्राण घेईन तरच हा खरा भीमसेन. नंतर पांडव अरण्याकडे जाऊ लागले. त्यांना पुन्हा चिडविण्यासाठी दुर्योधन, दुःशासन आदी मंडळी म्हणाली, ही वरात आता फार चांगली दिसते. द्रौपदी तर केस मोकळे सोडून रडत रडतच चालली होती. पांडव पुढे चालले असता त्याच्या मागून दुर्योधन व दुःशासन हे वाकडे पाय करीत त्यांची चेष्टा करू लागले. ते पाहून भीमाला फार राग आला. तो त्यांना म्हणाला, तुम्ही फार उन्मत्त झाला आहात, पण वेळ येताच मी चंडूप्रमाणे दुर्योधनाचे मस्तक उडवून दुःशासनाचे हृदय फोडून त्या रक्ताने भरलेल्या हातांनी द्रौपदीची वेणी घालील. असे जर झाले नाही तर माझे सर्व पूर्वज नरकात जातील. एक वेळ समुद्र आपली मर्यादा सोडील. मी भीमाच्या मुखातून निघालेले शब्द कधीही खोटे होणार नाहीत. अर्जुनही क्रोधाने म्हणाला, कर्णाचे शिर चेंडूसारखे आकाशात न उडवीन तर पंडूचे नाव लावणार नाही. ह्यावेळी जे माझी चेष्टा करीत आहेत त्यांना तशीच फळे मिळतील. सहदेवही शकुनीस म्हणाला की
तू जितके फासे टाकलेस तितके बाण मारून तुझा शिरच्छेद करीन. असे वर झाले नाही तर माद्रीच्या पोटी हा कोण कृमी कीटकच जन्माला आला आहे असे लोक समजतील. नकुलानेही कौरवांच्या नाशाविषयी अशीच प्रतिज्ञा केली. याप्रमाणे प्रतिज्ञा केल्यावर पांडव पुढे जाऊ लागले. मागोमाग त्यांचे गुरु धौम्य हेही अग्निहोत्र पात्रात अग्नी व हातात दर्भ घेऊन मंत्र म्हणत चालले होते. जातेवेळी धर्मराजाने सर्व वृद्धास नमस्कार केला व तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सुखरूप येऊन तुम्हास भेटेन असे सांगितले. हस्तिनापूरचे सर्व लोक म्हणू लागले, धर्मासारखा सहनशील राजा पुन्हा होणार नाही. कुंती फार वृद्ध झाली होती. तिला वनवासातील कष्ट सहन होणार नाहीत म्हणून विदुराने धर्मास सांगितले, माझी वडील भावजय ही मला आई समान आहे, तिला माझ्या जवळ राहू दे. धर्माला ते ऐकून समाधान वाटले. त्याने कुंतीस व विदुरास नमस्कार केला व विदुराच्या गळ्यास मिठी मारून पुष्कळ वेळ रडला. विदुराने मोठ्या कष्टाने त्याची समजूत घातली व सांगितले, तुझी भक्ती देवाधर्माच्या ठिकाणी आहे. ईश्वराची सेवा करीत राहा. श्रीकृष्ण तुम्हा सर्वांचे संकटकाळी रक्षण करील, तेव्हा काही काळजी करू नकोस. तेव्हा धर्मास फारच गहिवर तो विदुरास म्हणाला, तू आम्हाला आमच्या पित्याच्या जागी आहेस, तुझे ऐकणे हे आमचे कर्तव्य आहे. विदुराचा निरोप घेऊन पांडव द्रौपदीसह पुढे निघाले. तेव्हा कुंतीला ब्रह्मांड आठवले. वल्कले नेसलेले पांडव व त्यांच्या मागे एका लुगड्यानेशी द्रौपदी चाललेली पाहून कुंती दुःखाने बेशुद्ध होऊन पडली. नंतर मोठ्या प्रयासाने विदुराने तिला सावध केले. तिच्याने काहीही एक शब्द बोलवेना. ती धर्मास एवढेच म्हणाली, नकुल सहदेवास मी तुझ्या स्वाधीन केले आहे, त्यांचा तू नीट सांभाळ कर. मग कुंतीला घेऊन मोठ्या कष्टाने विदुर घराकडे परत आला. त्याने सुभद्रा व अभिमन्यू यांना कृष्णाकडे, द्रौपदीची 5 मुले द्रुपद राजाकडे व इतर सर्व सुनास आपापल्या माहेरी पाठवून दिले. मग विदुराने रात्री अरण्यात जाऊन पांडवांना पुष्कळ उपदेश केला. विदुर परत आल्यावर धृतराष्ट्राने त्याला विचारले की पांडव अरण्यात जाताना काय विचार करीत होते किंवा ते मुकाट्यानेच गेले. विदुर म्हणाला, धर्म तर तोंड झाकून व मौन करूनच गेला. भीम आपले बाहू उभारून आवेशाने गर्जना करीत गेला. पार्थ डाव्या हाताने वाळू घेऊन ती उजव्या हाताने चहूकडे फेकीत चालला होता. सहदेव तोंडास व नकुल सर्व अंगास चिखल लावून गेले आणि द्रौपदी मोकळे केस हातात धरून रडत रडत गेली. सर्वांच्या मागे धौम्य ऋषी मंत्र म्हणत गेले. धृतराष्ट्राला यातील अर्थ कळला नाही, पण फार वाईट वाटले. तो म्हणाला, अशा प्रकारे जाण्यात त्यांचा काय उद्देश असावा. विदुर म्हणाला, दुसरा अर्थ काय असणार. 13 वर्षानंतर 14वे वर्षी सृष्टीचा पुष्कळ नाश होईल. याला कारण तुझा हा पुत्रलोभ. हे दुःख बघवणार नाही म्हणून धर्माने तोंड झाकले. भीमाने असे दर्शविले की ह्या बाहूंनी 100 भावासह दुर्योधनाचा प्राण घेईल. पार्थ असे दाखवित होता की असा जो आज अगणित वाळूचे कण फेकीत आहे, त्याचप्रमाणे पुढे कौरवांचा व त्यांना साह्य करणारे शिरे बाण सोडून आकाशात उडवीन. सहदेवाचा आशय असा होता की रणांगणावर कौरवांचे देह पडतील, त्यावेळी त्यांची तोंडे अशीच मातीने भरतील. नकुलाचा हेतू हा होता की तो सौंदर्यवान असल्यामुळे त्याला पाहून तुझ्या नगरच्या स्त्रिया भुलतील. द्रौपदीने असे दर्शविले की ज्याप्रमाणे मी मोकळे केस घेऊन चालले आहे, त्याप्रमाणे तुझ्या विधवा सुनांना उर बडवीत नदीवर स्नानास जावे लागेल. धौम्यांचा हेतू असा होता की 13 वर्षानंतर तुझ्या मुलांची प्रेतक्रिया होईल. हा विलक्षण अर्थ ऐकून धृतराष्ट्रास फारच वाईट वाटले. पांडव वनात गेले त्या दिवशी रात्री कौरव स्त्रियांना भलती सलती स्वप्ने पडली व अनेक अपशकुनही झाले. ते ऐकून दुर्योधन अगदीच घाबरून गेला. तो द्रोणाचार्याकडे जाऊन आपल्या संरक्षणाविषयी काळजी व्यक्त करू लागला. द्रोणाने त्यास सांगितले की माझ्याकडून होईल तेवढे मी करीन, पण धृष्टद्युम्नाच्या हातून माझा मृत्यू आहे, याला काही उपाय नाही. तुला मी इतकेच सांगतो की अजूनही तू पांडवास घेऊन ये. धृतराष्ट्रानेही भिवून त्यांना आणण्याकरिता विदुरास सांगितले, परंतु आता तुझा कुलक्षय केल्या वाचून ते कदापि येणार नाहीत. अशा विदुराच्या उत्तराने धृतराष्ट्राचे काळीज दुभंगले. शेवटी त्याने संजयास पांडवांना परत आणण्यास सांगितले. तोही म्हणाला, आता उगीच तू का खटपट करतोस. अनायासे तुला एकछत्री राज्य मिळाले आहेत. 2 दिवस चैन भोग, पुढची वाट पुढे. हे तू सर्व आपल्या हाताने करून घेतलेस. भर सभेत त्यांची निर्भत्सना तुझ्या पुत्रांनी केली. द्रौपदीचा अनन्वित छेड तुझ्या समोर झाला. त्याची फळे मिळाल्या वाचून राहतील का. आता तुला इतकेच सांगतो की पांडव हे महापुण्यशील असून श्रीकृष्णाचे परमप्रिय भक्त असल्याने तो त्यांचा पाठीराखा आहे. तो त्यास अनेक संकटातून दूर करील. तुझे पुत्र पांडवांचा द्वेष करीत असले तरी तू त्यांच्याशी प्रेमाने वाग. येथे अध्याय 22वा समाप्त.